ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। गेल्या 4 तासांपासून मुंबईतल्या मरोळमध्ये पाण्याची पाईपलाईन फुटली आहे। पाईपलाईन अद्यापही दुरुस्त न झाल्याने पाण्याची मोठी नासाडी होतीये। दुरुस्तीचं काम पालिकेने आता हाती घेतलेलं आहे। आणि ती दृश्य आहेत जेव्हा पाईपलाईन फुटलेली होती, आता दुरुस्तीचं काम हाती घेण्यात आलंय। मात्र काही तास ही पाईपलाईन फुटलेली असल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये पाणी वाया जातं। प्रशांत बडे ताजी माहिती देत आहेत। प्रशांत, मुंबईच्या साकीनाका विभागात असलेल्या अशोकनगर जवळ 72 इंची पाईपलाईन फुटलेली आहे आणि आपण माझ्या मागे पाहू शकतो तब्बल 2.5 तास उलटून गेलेले आहेत। 7:30 वाजताच्या दरम्यान ही 72 इंची पाईपलाईन फुटलेली होती। मिळालेल्या माहितीनुसार या ठिकाणी एका रस्त्याचं काम चालू आहे आणि या रस्त्याचं काम करत असताना या ठिकाणी ही पाईपलाईन जी आहे ती फुटलेली आहे। तिच्यावरचा जो वॉल आहे या 72 इंची पाईपलाईनच्या वरचा तो वॉल तुटल्यामुळे हे पाणी जे आहे ते प्रचंड मोठ्या प्रमाणात या ठिकाणी त्याच्या मोठे मोठे फवारे जे आहेत ते बाहेर उडताना दिसत आहेत। आपण पाहू शकतो हा वॉल जो आहे अतिशय हेवी असा वॉल असतो, एअर काढण्यासाठी वगैरे आणि इतर कामांसाठी देखील त्याचा उपयोग होत असतो। मात्र तो ब्लास्ट झाल्यामुळे या ठिकाणी ही पाईपलाईन मधून आता हजारो लिटर जे पाणी आहे ते वाया जात आहे। साधारणतः 7:30 वाजताच्या दरम्यान ही पाईपलाईन फुटलेली होती। त्यानंतर मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी असतील किंवा टाटा पॉवरचे कर्मचारी असतील ते या ठिकाणी आलेले आहेत। खरं तर ज्या ठिकाणी हे पाण्याचे फवारे उडत आहेत त्याच्यावरच हाय व्होल्टेज टाटा पॉवरची जी लाईन आहे ती जात आहे। मात्र सध्या तरी या जी वाहिनी आहे, वीज वाहिनी आहे, तिला कोणताही धोका नाही अशी माहिती हे कर्मचारी देताना दिसत आहेत। या पाईपलाईन फुटल्यामुळे साकी विहारचा परिसर असेल किंवा मारवे एस्टेट असेल, चांदोली फार्म रोड असेल, सेट केमिकल कंपाऊंड असेल, चांदोलीचा एक मोठी रहिवासी वस्ती असलेला म्हाडाचा विभाग असेल किंवा मिलिंद नगरचा विभाग असेल, या संपूर्ण परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी टंचाईची जी आहे ती शक्यता वर्तवली जात आहे। आतापर्यंत हे पाणी बंद करण्याचं काम जे आहे ते युद्ध पातळीवर मुंबई महानगरपालिका करताना दिसत आहे। मात्र हे पाणी बंद झाल्यानंतरच प्रत्यक्ष या जलवाहिनीच्या दुरुस्तीला सुरुवात करण्यात येईल। मात्र त्याला नेमका किती वेळ लागू शकतो हे मात्र अजूनही निश्चित नाहीये। मात्र याचा मोठा परिणाम या संपूर्ण परिसरामधल्या उद्याच्या पाणी पुरवठ्यावर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। कॅमेरामन अनिल प्रशांत बडे, एबीपी माझा, मुंबई।